रामकृष्ण हरी माऊली। तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण आषाढी एकादशी निमित्त आज आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी। तर नमस्कार, मी अनुष्का, स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, आम्ही रात्रीच भिजवून घेतलेला आहे। इथे तूप घेतलेला आहे, 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या, साल काढून बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट। गॅस वरती कढई ठेवूया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप घालूया। आता आपण तुपामध्ये बटाटा ऍड करूया। बटाटा आता चांगला परतून घेऊया। त्यात आपण मिरची घालूया बारीक चिरलेली आणि मिक्स करून घेऊया। मिरची मिक्स करून घेऊया। बटाटा आणि मिरची आपली चांगली परतून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा ऍड करूया। साबुदाणा ऍड करूया आणि साबुदाणा एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे, अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये आणि एकदम मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजलेला आहे। सगळीकडून आपण छान मिक्स करून घेऊया। साबुदाण्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ऍड करूया आणि छान परतून घेऊया। साबुदाण्याच्या खिचडीला आपण छान असं परतून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। इथे खिचडी आपली तयार झालेली आहे, मस्त शिजलेली आहे आणि छान वाफ पण बसलेली आहे। साबुदाणा छान परतला गेलेला आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। परत एकदा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। हा साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।